दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकाला गरताळबारी परिसरातून पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। मोहाडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गरताळबारी परिसरात 5 इसम संशयास्पदरित्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखे विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गरताळबारी परिसरात छापा टाकला असता त्या ठिकाणी 4 इसम हे पोलिसांची चाहूल लागतात अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले। त्या ठिकाणी एक विधी संघर्षित बालक हा पोलिसांना आढळून आला आहे। त्या विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने जवळपास 10 घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यातील काही घरफोड्या ह्या जळगाव जिल्ह्यातील असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे। त्या ठिकाणाहून पोलिसांनी गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस, घरफोडी व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवळपास 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच फरार आरोपींचा देखील शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। मोहाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गरताळबारीमध्ये काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने तिथे गेले असता 4 इसम पळून गेले आणि एक विधी संघर्षित बालक XYZ त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेलं आहे। तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल, त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड, काही कटर, स्क्रूड्रायव्हर्स आणि काही घरफोडीचे अवजारं असा आपल्याला एकूण 1,34,000चा ऐवज आणि मुद्देमाल मिळाला होता। त्या अनुषंगाने आपण IPC 399 म्हणजे दरोड्याची तयारी करणं आणि 34 असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तर या विधी संघर्षित बालकाला इंट्रोगेट केले असता एकूण आपल्याकडे 10 घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 3 ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या प्रायमोफेसी निष्पन्न होत आहे। आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत, परंतु त्या साथीदारांना देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत। ते साथीदार